हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवूया चिगळाच्या भाजीचे थालीपीठ। थोडीशीच भाजी शिल्लक असल्यामुळं मला धड्याची भाजी पण करता येत नव्हती, म्हणून आज आपण बनवूया चिगळाच्या भाजीचे थालीपीठ। मग यासाठी काय काय वापरायचं ते बघूया। इथे मी घेतलेली आहे थोडीशी चिगळाची भाजी, कोथिंबीर, कांदा, लसणाची पेस्ट, हळद, धना पावडर, थोडासा खडा मसाला, लाल तिखट, सेंधा नमक, अद्रक, ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ आणि गव्हाचं पीठ। ज्वारीचं पीठ मी जास्त घेतलेलं आहे, बेसनचं पीठ आणि गव्हाचं पीठ थोडं घेतलेलं आहे, अर्धी वाटी। पहिल्यांदा एका मोठ्या ताटामध्ये ज्वारीचं पीठ घालून घेऊया, बेसनचं पीठ, गव्हाचं पीठ, यामध्ये घालूया चिगळाची भाजी, कोथिंबीर, 10 चमचा लसणाची पेस्ट, थोडीशी आल्याची पेस्ट, थोडीशी आल्याची पेस्ट, थोडी धना पावडर, थोडासा खडा मसाला, लाल तिखट 1 चमचा, थोडीशी, अर्धा चमचा, सेंधा नमक, पाऊण चमचा। आता हे सर्व मिश्रण भाकरीसारखं घट्ट मळून घेऊयात। मिश्रण भाकरीसारखं घट्ट मळून घेऊयात, चुरून घेऊयात। यामध्ये टाकूया थोडासा कांदा, गॅसवरती तवा ठेवूया। पीठ आपण तव्यामध्येही करू शकतो, थालीपीठ आपण डायरेक्ट तव्यामध्येही थापू शकतो, पण या ठिकाणी मी खालीच थापणार आहे। त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये असं पाणी घ्यायचं, रुमाल, कॉटनचा कपडा घ्यायचा शक्यतो, मी या ठिकाणी रुमाल घेतलेला आहे, करून घ्यायचा, तो गोळा करून घ्यायचा, थोडासा ओला करायचा, हे याच्यावरती असं थापून घ्यायचं, जाडसर थापायचं। थालीपीठ आणि पराठ्यामध्ये हाच फरक असतो की थालीपीठ जे असतं ते आपण हाताने थापून करतो आणि पराठा जो असतो तो आपण लाटून करतो। ते थोडंसं तेल टाकून घेऊया, वरती आपण हे थालीपीठ टाकूया, असं टाकून घ्यायचं, असं टाकायचं, साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं, पलटायचं। हे बघा, हे एका बाजूने मस्त असं भाजलेलं आहे, दुसरी बाजू भाजून घेऊयात। थालीपीठाबरोबर खाण्यासाठी मी या ठिकाणी करणार आहे कैरीची चटणी। मी इथं घेतलेली कैरी खिसून, मध्ये मी टाकणार आहे थोडंसं तिखट, मीठ, 1 चमचा गूळ, आवडत असेल तर गूळ घाला, नाहीतर स्किप करा तो। गूळ हा आपण आपल्या आवडीनुसार घालूया, ज्याला आवडत असेल त्याने गूळ घाला, नसेल तर नका, नाहीतर तो स्किप करा। हे एका बाजूने भाजले, दुसऱ्या बाजूने भाजून घेऊयात। हे आता मी मिक्सरमध्ये टाकते, असं ग्राइंड करून घेऊयात, कारण आपल्याला याची चटणी बनवायची। या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेच आहेत, पण बघा आणखी एकदा सांगते की चिगळाची भाजी खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं, कारण की त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं,
त्याचबरोबर ती पचायलाही चांगली. अशी आपण बनवूयात थालीपीठ आणि त्याबरोबर ही आंबट गोड अशी आंब्याची चटणी.